पुण्यातील नारायणगावमध्ये बस स्थानक येथून प्रवासी ज्येष्ठ महिलेकडील सोन्याची चोरी झाली। अवघ्या एका तासात पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या। यामध्ये पोलिसांनी 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पिंपरी चिंचवडमध्ये सायबर बँक खातं पुरवणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली। यामध्ये पोलिसांनी 9 मोबाईल, 1 टॅब, 10 चेकबुकसह इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या। पिंपरीमध्ये खंडणीसाठी अपहरण करून जबरदस्तीने रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली। यामध्ये 2 आरोपींना अटक करून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नंदुरबारमधील टेंभे सारंगखेडामध्ये घरफोडीची घटना घडली। यामध्ये 60 तोळे सोनं, 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। जालन्यातील गायत्रीनगर हत्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पैशाच्या वादातून आरोपीने एकाची हत्या केली होती। हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा कबूल केला होता। मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना घडली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या पतीनं पत्नीसह चिमुकल्याची सुद्धा हत्या केली। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यानं पत्नीनं मुलाची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला। बारामतीत स्टंटबाजी करणाऱ्या दोघांविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। एमआयडीसी परिसरातील 2 कारच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओनं अक्षरशः बारामतीकरांचा थरकाप उडवला। हे व्हिडिओ वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचले। त्यानंतर शोध घेत पोलिसांनी ही कारवाई केली। डोंबिवलीत गांजा तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीकडून 1,40,000 किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। तर दुसऱ्या घटनेत डोंबिवलीतील सोलेगाव तलावाजवळ 2 इसमांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात अटक करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये न्यू गोल्डन नेस्ट मेट्रोच्या स्टेशनजवळ अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला। नवघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतात। Thank you.